विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा, अंतराम याचे अंतराम गावाचे नाम रे विश्वाचा विश्राम स्वामी माझा, विश्वाचा विश्राम रे स्वामी सात जन्मांची ही लाभली पुण्याई, सात जन्मांची ही लाभली पुण्याई, म्हणून दहलो जानकीचे होई, म्हणून दहलो जानकीचे होई, सांग माया मोती पहाटे तरंगी, सांग माया मोती पहाटे तरंगी, झालो घेऊन जॉब चालत असताना सगळ्या महत्वाचा असता. आता तो जसा जॉब चालवी तसा मी चालवणार. सुरुवात माझ्याकडे आहे. जास्त उगाच काहीतरी बोललोय तर तू उगाच टेन्शन घ्यायचो, घाबरून पळालं तर नाकाची भीती वाटता. हा बुवा जॅकेट अगदी भारी घातला, सेम टू सेम असला माझ्याकडे होता. बरोबर सेम टू सेम असला होता. परवा दिवशी पाटल्या दारात सुकट घातलं होतं आणि संध्याकाळी बघता गायब झाला. सेम टू सेम असा भले तू आज प्रतिस्पर्धी असलं तरी तू माझा एक मित्रच. भाई बुवा मी काय बोललोय तर गपचूप ऐकून घ्यायचा, कारण मित्र सगळ्यात मोठं दुश्मन कोण माहिती आहे? मित्र. कळला काय तो त्याला लगेच चाळावं लागत. भांडणारी पाम घामा पाणी हा दावी रूप मज गोपिकार मना, दावी रूप मज गोपिकार मना, ठेवू दे चरणावरी माता, ठेवू दे चरणावरी माता, ठेवू दे.
उशीर झालाय त्यामुळे रुपावली पर्यंत चालून जा, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि खरोखरच सुरुवातीकाली भजन करतोय मग काय का सांगतोय, बाकी हसतच भारी माझ्यासारखं हसतो. काय टेन्शन नाही, विदाऊट तिकीट फुल टाइम पास. भले तो कमी पडलो तरी मी आहे आणि मी कमी पडले तरी तो आहे. आणि खरोखरच आमच्या सुर्वे माऊलीने खरोखरच सुंदर जोडी निवडलेली आहे, त्यामुळे काय वाद ना. सुरुवात फक्त भजनाची भजन परंपरेनुसार करूया, कारण भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन आहे मंडळी. आणि त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं एकमेव साधन म्हणजे भजन आहे. त्यामुळे सुरुवातीला भजन, त्यानंतर हळूहळू मनोरंजन. या ठिकाणी खरोखरच सुंदर साऊंड लागलाय. हे सन्मान्य रिबॉर्ड साऊंड सर्व्हिस, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साऊंड वाल्यांसाठी. कारण तुमच्या आशीर्वादाने जी काही कला आम्ही या ठिकाणी दोन्ही बुवा सादरीकरण करतो, ती कला आज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात. म्हणून एकदा पर्यंत जोरदार टाळ्या वाजवा. पण अनेक ठिकाणी मी बघितलंय, म्हणजे अनेक ठिकाणी सांगतोय सुद्धा, घरचो मिक्सर चालवणं सोप्पा, ह्यो मिक्सर चालवणं सोप्पा नाही. पण हा येऊन बघतोय तो बाबू याच्यावरच काय करता. म्हणजे आता सध्या लेटेस्ट जमानो, एकदम म्हणजे नाद नाही करायचो साऊंड सिस्टम. असू दे, भजन करूया, हळूहळू मनोरंजन 100%. विश्वाचा विश्राम रे स्वामी महाराज, विश्वाचा विश्राम रे स्वामी महाराज. गावाचे नाम रे विश्वाचा विश्राम, विश्वाचा विश्राम रे स्वामी सात जन्मांची ही लाभली पुण्याई, सात जन्मांची ही लाभली पुण्याई. म्हणून दहलो गीते होई, म्हणून दहलो गीते होई. सांग माया पहाटे सारखी, सांग माया मोठी पहाटे सारखी. झालो घेऊन नमो देवराया, नमो नमो दीनबंधो. नमो दीनबंधो.
नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा नमो माय बापा कृपाळा नृपाळा नमो माय बापा कृपाळा कृपाळा नमो माय बापा कृपाळा नृपाळा नमो माय बापा कृपाळा नृपाळा माय बापा माय कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन गुरुदत्तात्रय श्री स्वामी समर्थ श्री गांधीश्वर श्री रामेश्वर श्री ब्रह्मदेव श्री सत्यनारायण आई कालिकाई आई जुगाई आई विठ्ठलाई हरी रंगदेवता माते तुझा आई कुलदेवता माते तुझा जय बजरंग छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी सुप्रसिद्ध भजनगार गुरुवर्य श्रीमान गणेश मेत्री गुरुमाऊली भजन सम्राट प्रमोदजी हरियाण खरोखरच दादा पण थोडस रिटर्न आवाज येता ना तेवढा फक्त बघ बाकी ठीक आहे खरोखरच सुरुवातीला आभार कोणाचे मानूचे झाले ना तर त्या जेवणावाल्यांचे आभार मानत होते कारण त्या फक्त ते हमी मारत जरा फक्त कमी घर मी वाटत असते काय हल 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 तर सुरुवातीला आभार कोणाचे मानायचे मेन विषय आहे बुवा ह्याच्यावर पण नंतर भानगड होता तुका माहिती आहे की नाही माका नाही माहिती पण आमचा कळता कसा पण जेवणावाल्यांचे आभार मानत होय कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्यामुळे जेवण बनवणाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुरुवातीक त्यांचे आभार आणि नंतर सांगूचा झाला तर आमचे बागवे माऊली खरोखर मगाचपासून म्हणजे ज्या काय त्यांची धावपळ चाललेली आहे अख्खा आयोजन आणि त्याच्यानंतर सुरुवातीकच बक्षीस दिला त्यामुळे मला बरा वाटता प्रिया शिव काय शिव अरे
प्रिया शिवहरे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पार्सल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पण खरोखर सुंदर आयोजन आणि त्या काकांचा मगाचपासूनची धडपड चाललेली आहे. म्हणजे इकडे जेवण वाढूची धडपड आणि इकडे भजनाची तयारी असं सगळं त्यांचा चालू होता. आणि खरोखरच खूप समाधान वाटलं या ठिकाणी या जोगेश्वरी नगरीमध्ये आल्यानंतर. एक दत्त जयंती म्हणण्यापेक्षा हा भक्तीचा मेळा, हा भक्तीचा सागर बुवा आज लोटला. मगाशी जेवणाची रांग होती, आम्ही थय बसून मागदी मोजता. आज काय माका वाटला काय बारी सुरुवात होत नाही. पण खरोखर देवाचा प्रसाद म्हणून या ठिकाणी सगळेजण येत होते आणि तेवढीच सेवा हे बागवे कुटुंबीय करत होते. एकदा जोरदार काय झाले पाहिजे बागवे कुटुंबियासाठी. कारण ना नावासाठी बुवा, ना नावासाठी, ना पैशासाठी, ना नावासाठी, ना पैशासाठी आज हे बागवे कुटुंबीय दंड फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी. भजनाची सुरुवात बुवा इथूनच करतोय. बुवा काय तुम्ही बोलशाल त्याच्यावर मी बोलणार आहे. सुरुवात माझ्याकडे उगाच परत मी काहीतरी बोलत नाही, तुम्ही रागा कैसे असा नको. लिहून घे तू काय तो तुझा पेन जपवतोय, टेन्शनच घेऊ नको. सरे मरी सनी सरे मप रे मबनी मबनी बनी पसा घन घन माळा नवी दाटल्या कोसळती. घन घन माळा नवी दाटल्या कोसळती. घन घन माळा नवी दाटल्या कोसळती. जय राम
झालेली संपूर्ण कोरस मंडळीसाठी. कारण मंडळी सांगण्यासारखा विषय आहे. एक पण रिहर्सल न घेता आज डबलबारी करता हो. त्या देवाची शपथ घेऊन सांगते बुवा, जरा सुद्धा म्हणजे बसलेलं नाही की काय नाही, कसलीच रिहर्सल नाही. विदाऊट रिहर्सल आज भजन करता हो. त्या काहीतरी म्हणजे त्या देवाची कृपा असत बुवा, बाकी काय नाही. आणि सुरुवातीपासून आता नोटेशन पण माका थोडं डाऊट होतो की नोटेशन तर चुकती, पण बरोबर चालले. खरोखर भावानं तुमच्या लाख लाख सलाम. आणि बुवा आपण भले जरी धडकत असलो ना तरी आपल्या पडद्या आडचे कलाकार हे खरे तर असतं. कारण बुवा तरी किती नाचलो, मी मोठो बुवा शाली घातलोय काय नाही, बुवा जॅकेट घातलंस काय नाही, पण हे होत म्हणून आम्ही आहोत. आणि आम्ही आहो म्हणून ते होत नाही तर ते पण एकदम ते म्हणते आम्ही जाता मग आमच्या जीवावर बुवा चालू. बुवा नाही तर तुम्ही काय करशा या पण आणा. त्यामुळे जॉब चालत असताना सगळ्या महत्वाचा असता. आता तो जसा जॉब चालवी तसा मी चालवणार. सुरुवात माझ्याकडे आहे. जास्त उगाच काहीतरी बोललोय तर तू उगाच टेन्शन घ्यायचो, घाबरून विबरून पळालं तर नाकाची भीती वाटता. हा बुवा जॅकेट अगदी भारी घातला, शेम टू शेम असला माझ्याकडे होता. बरोबर शेम टू शेम असला होता. परवा दिवशी पाटल्या दारात सुकट घातलं होतं आणि संध्याकाळी बघतायचा गायब झाला. शेम टू शेम असा नाही, पण खरोखरच माणूस गोडवा. कारण समोरच्या एखाद्या बोलल्यावर राग येता, पण ह्या माणसाच्या चेहऱ्यावर हसमुख चेहरा. खरोखरच बुवा तुमका दीर्घायुष्य लाभू दे अशी त्या परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. कारण भले तू आज प्रतिस्पर्धी असलस तरी तू माझा एक मित्रच. भाई बुवा मी काय बोललोय तर गपचूप ऐकून घ्यायचा. कारण मित्र सगळ्यात मोठं दुश्मन कोण माहिती आहे? मित्र. कळला काय तो त्याला लगेच चाळावं लागायचा. भांडणारी टाकायची आणि माझ्या नावावर घालच्या. नाही नाही त्या हडीवेकर मुळे सांगितलं की मित्र हे खरं दुश्मन असता. उद्या माझं नाव लिहू घ्यायचा, मी बाबा तुमच्या केस मध्ये येणार नाही आधीच सांगतो. पण असू दे, रूपाचा ध्यानाचा अभंग घेतोय कारण सलग रूपावलीपर्यंत घ्यायचं असं ठरलेलं आहे. आणि त्या ठरलेल्या नियमाला कुठेतरी बुवा नियम तुटणार नाही एवढा फक्त बाळगून चालूया. रूपाचा ध्यानाचा अभंग म्हटल्यावर मंडळी काय आहे की पंढरपूरचा तो पांडुरंग आज विटेवरती उभा आहे. त्या विटेला मंडळी 6 बाजू आहेत. 6 त्या कोणत्या? काम, क्रोध, मोह, माया, मद आणि मत्सर हे मंडळी आपल्यातील षडविकार आहेत, लक्षात ठेवा. आणि हे आपल्यातील षडविकार त्या पांडुरंगाने आपल्या त्या विटेवरती चरणाखाली दाबून ठेवले. आणि म्हणूनच कधीही देवासमोर जाल त्यावेळी साखर, पेढे किंवा नारळ बिरळ घेऊन जाऊ नका. तुमच्यातले जे षडविकार आहेत ते फक्त त्या परमेश्वराजवळ ठेवा. खरोखर तुमचं आयुष्य यशस्वी होणार. आणि तो पांडुरंग कोणाला जर प्रसन्न झाला असेल ना तर तो पुंडलिक. आणि त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे, आई वडिलांची सेवा. तो ज्यावेळी आई वडिलांची सेवा करत होता त्यावेळी पांडुरंग प्रसन्न झाला. अरे हे पुंडलिका, तुझ्या आई वडिलांची सेवा बघून मी प्रसन्न झालोय, तुला काय वर मागायचं तो माग. त्यावेळी पांडुरंगाने काय सांगितलं? थोडा वेळ थांब. ती पुढ्याची वीट होती तशी मागे भिरकावला आणि सांगितला अगोदर माझ्या आई वडिलांची सेवा, मग मी तुझ्याकडे बघतोय. आणि खरोखरच तो पांडुरंग अजून सुद्धा 28 युगे झाली तो पांडुरंग विटेवरती उभा आहे. म्हणजे आम्ही पण कोणाचं तरी ऐकूनच सांगतो, पण सांगो का वा ना, कोण अगदी ग्रंथ वाचत नाही, आधी सांगतोय. नाही खरोखर बुवा आधी नवीन माकाने भीती वाटत असं सुरुवाती कोणाक बोलले की मग तो अंगच टाकता. ह्यो आज काय करता तो बघतोय. पण बुवा तुमका सुरुवातीकच सांगतोय सगळी तुका परवडती पण या गांधी नाही परवडता. त्यामुळे शांत बसलेल्या गांधीला तू चालवू नको. हा सुरुवातीकच सांगतोय. बाकी माणूस तू गोड. आय लव्ह यू. आय लव्ह यू मी आता कोणाक पण म्हणत नाही, तुका म्हटलंय म्हणजे काहीतरी. हा दाढी बिडी अशी बारी ठेवला ना
असं ते आता काही जास्त बोलत नाही. बुवा ज्या मुद्द्यावरती बोलती त्या मुद्द्यावरती 100% प्रत्युत्तर देणार. रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतो कारण जास्त वेळ काढत नाही. लेट बारी सुरुवात झाली आहे. आमची गुरुमाऊली प्रमोदजी हरियाणबुवा यांची फेमस रूपावली आहे आणि खरोखर ती आवर्जून मी घेतो कारण मला ती खूप आवडते. हा एक मुद्दा आहे आणि शांत आणि त्याच्यातनं अर्थ निघणार म्हणून ती घेतोय. बक्षीस तुम्ही चालू ठेवा, बाकीचा बघतोय मी काय. सन्माननीय श्री सतीश सावंतबुवा यांचे शिष्य ओंकार आडिवरेकर या जोगेश्वरी गावची शान आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. 101 रुपयाचं पारितोषिक, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय मार्गदर्शक योगेश सुर्वे माऊली यांच्याकडून 101 रुपये, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी युट्यूब चॅनल वाले या फिरवतो असंच नाव आहे ना. मी मगाशी ऐकलंय तो बिरबिरले म्हटलं या फिरवतो म्हणजे काय सांगते नेमकं. एकतर मी येताना एवढं फिरलंय अगदी त्या मेघवाडीकडनं सगळा फिरत दिलंय. आता का आता बुवा सांगते आणि त्यांना सांगला की मी सांगेन काय का पॉइंट आहे ते तुला लिहून घे माइंड मध्ये. बाबा माइंड मध्ये ठेवता यो. आता तुका मागात पडणार लक्षात ठेव. सुरुवात माझ्याकडे पण मी दमान घेतो. एवढं सुरुवाती कोण घ्यायचो बुवा बोलत नाही, तो मी बोलतोय. नोट दिस पॉइंट. जोगेश्वरी हत्ती कशा फिरत होत लिहून घे. सांग काय काय खरोखर माणूस गोडवा. पण तू एवढं गोड राहू नको की मुंगळे लागतील. असू दे. या ठिकाणी आमचे पाहुणे मालप्यावरून सन्माननीय काडगे आलेले आहेत. मंचात दे काय टेन्शन नाही. मालपे मंचे मुठात सगळा याकच तू माका सांगू नको. आणि या ठिकाणी मोरोशीचे कांगडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित. मगाशी बुवा आतमध्ये ज्यावेळी गेलो मी त्यावेळी ते बोलले अरे तू आमच्याकडे भजना दिलं होतंस ना. म्हणजे बुवा ही काहीतरी आठवण असतात. त्यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे सर्व युट्यूब चॅनेल वाले आहेत त्यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतो कारण नवरात्रीचे नऊ रंग होळीचे अनेक रंग पण ज्या रंगाने आपलं आयुष्य सुंदर होतं ना तो एकच रंग तो म्हणजे पांडुरंग. आणि बुवा तो पांडुरंग जर आपल्या भजनामध्ये असेल ना तर कशाची कमी नाही. लक्षात ठेवू. त्या बोलूची पण गरज नाही. पण बोलतोय आपला हे एवढे जमले होत उद्या त्यांना पण कामार जावता माका पण जावतात काहीतरी त्यांच्यासाठी करू का जावा ना. असू दे. रूपाचा ध्यानाचा अभंग. पाणी दावी रूप मज गोपिकार मना. दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माता. ठेवू दे चरणावरी माता. ठेवू दे. ब्रह्मज्ञान आत्मशुद्ध भाव. नको ब्रह्मज्ञान आत्मशुद्ध भाव. नको ब्रह्मज्ञान
अधिकारी सन्मान्य श्री संजय नकाशे कासारडे, आजोळ हलवली प्रमोद हरियाणगोवांचं गाव, आमची गुरुमाऊली संजय नकाशे यांच्याकडून 101 रुपयाचं पार्सल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नको ब्रह्मज्ञान आत्मशुद्ध भाव, तू देव मी भक्त रे देव, तू देव मी भक्त रे देव. पाहिन श्रीमुख देईन लिंगन, पाहिन श्रीमुख देईन लिंगन, अलिंगन जीवे लिंबलो ना भूतरिन दावी रूप उसता सांगेन हित कुस मात, उसता सांगेन हित कुस मात. एकाकी बैसोनी गुद, एकाकी बैसोनी गुद तुका म्हणे तुम्ही लाविला उशिरा, तुका म्हणे तुम्ही लाविला उशिरा, तुका दोन्ही बाजूला रोवणी खांब. कैलासवासी विलास पाटील व्हा यांनी आश्रमात केलेली गौरव खो खो खेळाचे बुवा वर्णन करणारी. दोन्ही बाजूला रोवणी दोन खांब, कृष्ण लक्ष्मणी ने उडी मारी लांबडी, कृष्ण लक्ष्मणी ने उडी मारी लांबडी, लांबडी उडी, लांबडी उडी, लांबडी उडी. हो खो खो खेळती सौंगडी, खो खो खेळती सौंगडी, सौंगडी खो खो खेळती सौंगडी. धन्यवाद.
राजा